पवार विमान अपघात प्रकरणावरून मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये तुफान राडा झालेला आहे। अपघात प्रकरणी डीजीसीए सह व्हीएसआर कंपनी आणि अज्ञात व्यक्तीविरोधात एफआयआर दाखल करण्याची रोहित पवार, आमदार अमोल मिटकरी आणि संदीप क्षीरसागरांसह पोलीस स्टेशनमध्ये ते सगळे दाखल झाले आणि यावेळेला पोलीस आयुक्त प्रवीण मुंडेही पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले। पोलिसांकडून तक्रार दाखल करून घेण्यात आली, मात्र एफआयआर दाखल करून घेतलेली नाहीये। यावरून रोहित पवारांनी पोलिसांच्या भूमिकेवरती काही सवाल उपस्थित केले। पोलीस आयुक्तांना कोणाचा फोन आला होता, त्यांच्यावरती कोणाचा दबाव आहे असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। आमची काका गेले, नेता गेला, तुम्ही काय बोला, तुम्ही या ना, तुम्ही बोला ना, हे कशाला बोलताय माझ्या साहेब? पहिली गोष्ट आम्हाला ऍप्लिकेशन द्यायचं नाही, आमदार विकास करतात, डायरेक्ट ऍप्लिकेशन मागायचं। डोंट टीच अस लॉ, लॉ विथ अस, डोंट टेल अस, आम्ही आणलं ना सोबत। तर मग असं असताना एफआयआर हा करायला तिथं लॅपटॉप आणला गेला होता आणि माझं स्टेटमेंट टाईप करायला सुरुवात झाली होती। मग एक मोठे एक मोठा अधिकारी म्हणजे ॲडिशनल म्हणजे DCP इथं आले आणि त्यांनी तिथं येऊन सांगितलं नाही एफआयआर होणार नाही। मग आम्ही विचारलं का नाही होणार, मग त्यांनी थोडंसं सांगितलं तो आमचा अधिकार म्हणजे पोलिसांचा अधिकार। आणि मग म्हटलं की अहो या पुस्तकामध्ये जे काही दिलंय, जे ॲक्ट आहे, एक वकील सांगतायत की कॉग्निजेबल ऑफेन्स असेल तर एफआयआर आपल्याला घेता येते। त्यांनी तिथं सांगितलं तुम्हाला करायचं करा, आम्ही एफआयआर करून घेऊ शकत नाही आणि हे तुम्हाला ज्याला सांगायचं तुम्ही त्याला सांगा, तुम्हाला जिथं जायचं तिथं जा, जी कारवाई करायची तुम्ही करा, पण आम्ही ही एफआयआर नोंद करू शकत नाही। कोणाचा असा फोन आला या मोठ्या DCPला की ज्याच्यामुळे ते एफआयआर करून देत नाहीत। आता याच्यामध्ये हा आमचा अधिकार आहे, त्याच्याचबरोबर एफआयआर करायला घेतली होती, मग ती कॅन्सल केली आणि मग अशा पद्धतीने दबाव आणून तुम्ही म्हणत असाल एफआयआर होऊ शकत नाही, तर तुम्ही कुठल्याही वकिलाला विचार, एफआयआर 100% तिथं होऊ शकते आणि एफआयआर झालीच पाहिजे। आता तुम्ही एका बाजूला म्हणताय इन्व्हेस्टिगेशन चालू आहे, मग CIDने काय केलं हे कोणाला माहीत नाही, CBIकडे गेला आहे, त्यांनी CBIचा एफआयआर केला नाही केला हे कोणाला तिथं माहीत नाही। मग आमचा अधिकार वापरून आम्ही ही एफआयआर करत असताना तुम्ही आम्हाला का थांबवताय? पण उद्या 10 वाजता बारामतीला जाऊन आम्ही एफआयआर करायचा प्रयत्न तिथं करणार। तिथलं जी बिल्डिंग आहे ती दादांनी बांधली, तिथं नाही मिळाला तर तिथं असणारं जे न्यायालय आहे त्या न्यायालयामध्ये जे दादांनी सुद्धा तिथं बांधलं तिथं सुद्धा आम्ही जाऊन न्याय मागण्याचा प्रयत्न करू। तर अजित पवारांच्या विमान अपघात प्रकरणी व्हीएसआर विमान कंपनीच्या मालकावरती गुन्हा दाखल करण्याची मागणी रोहित पवारांनी केली। गेल्या काही दिवसात अपघाताबाबत अनेक शंका उपस्थित करण्यात आल्या होत्या आणि या प्रकरणी रोहित पवारांनी पत्रकार परिषद घेत व्हीएसआर कंपनीचा कारभार, विमानांची देखभाल आणि यासह विविध मुद्द्यांवरती बोट ठेवलं। दरम्यान या संदर्भात डीजीसीएने पहिली कारवाई केलेली आहे। व्हीएसआर कंपनीच्या लिअरजेट प्रकारातील 4 विमानांवरती उड्डाण बंदी घातलेली आहे। विमानाच्या सेफ्टी ऑडिट दरम्यान गंभीर तांत्रिक त्रुटी आणि सुरक्षा मानांकनं उल्लंघन केल्याचं आढळलेलं आणि कारवाई करण्यात आलेली आहे। मात्र ही कारवाई किरकोळ असून व्हीएसआरच्या सर्व विमानांची उड्डाणं तात्काळ रद्द करण्याची मागणी रोहित पवार करतायत। यावेळी भाष्य करताना डीजीसीएने 28 जानेवारीला दिलेल्या अहवालाबाबत भाष्य करत डीजीसीएच्या भूमिकेवरती संशय व्यक्त केलाय। म्हणजे विमान उडवायच्या आधी विमान हे उडण्याच्या लायक आहे का, त्याला एअरवरती सर्टिफिकेट असतं, त्याच्यामध्येच यांना बऱ्याचशा त्रुटी त्या ठिकाणी दिसल्या, एअर सेफ्टीमध्ये दिसल्या आणि फ्लाईट ऑपरेशन्समध्ये दिसल्या। अरे तुम्ही आता बोलताय नॉन कम्प्लायन्स होता, पण आमचा नेता गेला ना, या महाराष्ट्राचा एक मोठा नेता जो आज उपमुख्यमंत्री असला पण लोकांच्या मनामध्ये तो आज मुख्यमंत्री होता आणि उद्या तो 100% मुख्यमंत्री बनू शकला असता, असा आमचा मराठी नेता आज दुर्दैवाने नाही। VSR चा मालक आहे हलकट माणूस आहे, तो कामचुकार माणूस आहे, तो तिथं मेंटेनन्स मध्ये पैसे खातो, तो मेंटेनन्स नीट करत नाही। हे सगळे मुद्दे आम्ही सांगितले
मग एखादा माणूस एखाद्या विषयामध्ये जर चोरी करत असेल तो फक्त लेअर जेट मध्ये चोरी करणार आहे का? तो लेगेसी मध्ये चोरी करणार नाही का? तो ग्लोबल नावाच्या विमानामध्ये जे काही त्याच्याकडे आहेत त्याच्यामध्ये तो चोरी करणार नाही का? म्हणजे 28 तारखेला 28 जानेवारीला जेव्हा दादांचं शव हे हॉस्पिटलमध्ये होतं, पोस्टमॉर्टम त्यांचा सुरू होता, अख्खं महाराष्ट्र त्या ठिकाणी दुःखाच्या डोंगरामध्ये दुःखात त्या ठिकाणी होतं, तेव्हाच त्यांनी हा रिपोर्ट काढला आणि ह्याच्यात सांगितलं. नाहीतर तिथं VSRला क्लीन चिट देण्याचा पहिला प्रयत्न हा 28 जानेवारीला त्या ठिकाणी झाला. याच्यामध्ये सांगितलं होतं लेवल 1चं कुठेही काय त्या ठिकाणी अडचण आम्हाला जाणवली नाही. पुढे जाऊया. मालेगाव महापालिकेतला एक व्हिडिओ व्हायरल झाला आणि नव्या वादाची ठिणगी पडलेली आहे. पालिकेच्या विद्युत विभागाच्या कार्यालयात नमाज पठण सुरू असल्याचा व्हिडिओ समोर आला आणि वादाला तोंड फुटलं. याचं घडलं असं की पालिकेचे पथदिवे बंद असल्याची तक्रार करण्यासाठी हे आंदोलक विद्युत विभागाच्या कार्यालयात आलेले होते. विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना चर्चेसाठी बोलवलं होतं, पण बराच वेळ वाट पाहून सुद्धा अधिकारी कार्यालयात आले नाही. दरम्यान नमाज पठणाची वेळ झाल्याचा दावा या आंदोलकांनी केला. यावरून नितेश राणेंनी जोरदार टीका केली आहे. तर दुसरीकडे मात्र हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आणि त्याच कार्यालयात हनुमान चालीसा वाचन केलं. गेल्या काही दिवसांपासून मालेगाव मनपा यांना त्या कारणामुळे चर्चेत आहे. आधी उपमहापौर शाने हिंद यांच्या कार्यालयामध्ये टिपू सुलतानचा फोटो लावल्यामुळे वाद रंगलेला होता. आता सामूहिक नमाज पठणामुळे त्यात नव्या वादाची भर पडली. कॉरपोरेशन में 3 बजे से हमको बुलाया गया था, उन्होंने खुद बुलाए थे. 3 बजे हम वहाँ गए लाइट के लिए, हमको बिठा के रखे कि बोले हम आते मीटिंग में से, और वो आए नहीं. हम लोग उनके इंतज़ार में बैठे थे. हत्ता के असर की नमाज का टाइम हो गया वहाँ पर. नमाज के टाइम का हम लोग अगर ऐसा नमाज का टाइम था कि अगर हम लोग चले जाते तो ऑफिस बंद करके चला जाता था ऑफिसर, तो फिर हमको वो दिन कल के भी दिन लाइट नहीं मिलता था. तो वो बात को मद्देनज़र रखते हुए हमने असर की नमाज जो लाइट डिपार्टमेंट है उसकी ऑफिस में ही अदा की है. तुम्ही तिथे विकास करण्यासाठी निवडून गेलेला आहेत की धर्म वाढवण्यासाठी निवडून गेलेला आहात? हे जिहाद नाही का? ह्याचाच विरोध आम्ही वारंवार करतोय ना. तुम्ही विकास करण्यासाठी अगर लोकप्रतिनिधी म्हणून लोकांनी तुम्हाला निवडलं असेल तर तुम्हाला नमाज पढण्यासाठी तुमच्या मस्जिदी आता बंद पडल्या आहेत का? तिथे टाळे लावले आहेत का की तुम्हाला महापालिकेमध्ये मग आम्ही उद्या आमचा हिंदू राष्ट्रामध्ये मग आम्ही प्रत्येक महापालिकेमध्ये भगवद्गीता वाचायला सुरू करतो ना. मग हिरव्या सापानी थोबाड उघडू नये. मग अपने अपने धर्म को मानने का तो आप देख सकते हो कि हर कर्मचारी अपने टेबल के ऊपर अपने भगवान के अपने आस्था के हिसाब से फोटो लगा के रखता है. जब भी कोई श्रावण आता है या रमज़ान आता है तो लोग अपने अपने हिसाब से कहीं जगह देख के अपनी अपनी इबादत कर लेते हैं. अब कोई भी इस तरीके से मुद्दे उठाना, कम से कम सरकार में आने के बाद में भारतीय जनता पार्टी ने मुद्दों की बातें करनी चाहिए, कामकाज की बातें करना चाहिए, लोगों का जीवन किस तरीके से भला कर सकते हैं उस तरह की बातें करना चाहिए, और जो गलत है उस पर कार्रवाई करना चाहिए.